नमस्कार, मी डॉक्टर दीपाली. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत 5 सेन्सेस ॲक्टिवेशन मेडिटेशन, त्याचा उपयोग काय आणि आपण ते गायडेड मेडिटेशन करणार आहोत आज. आता 5 सेन्सेस म्हणजे काय, तर आपली 5 इंद्रिय असतात. जसं आपण नाकाने श्वास घेतो, कानाने ऐकतो, डोळ्यांनी बघतो, जिभेने चव घेत असतो आणि त्वचेने स्पर्श अनुभवतो. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय खास आहे, तर ह्याच्यातच नक्कीच काहीतरी खास आहे. कारण आपले हे जे 5 सेन्सेस असतात ह्यांना जर का आपण ॲक्टिव्ह केलं तर आपल्याला बरेच आपल्या शरीरातले ब्लॉकेजेस कमी होतात आणि त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा पण होतो. आता जे लोक स्पिरिच्युअल पाथमध्ये आहेत किंवा ज्यांना अध्यात्मात रस आहे, ज्यांना मेडिटेशन करायला आवडतं, त्यांनी हे जरूर करावं मेडिटेशन. आणि ज्यांना आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात, माझ्या रेकीच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्ही याचा संदर्भ ऐकला असेल, तर ह्या 7 चक्रांमध्ये सुद्धा प्रत्येक चक्राशी रिलेटेड काही ना काहीतरी आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस असतात. मग हे ब्लॉकेजेस काढण्यासाठी सुद्धा या 5 सेन्सेस ॲक्टिव्ह केल्यानंतर ज्या अतिंद्रिय 5 अतिंद्रिय शक्ती ज्या आपण हे करतो, ॲक्टिव्ह करतो, त्याचा नक्कीच फायदा होतो. आता ह्या अतिंद्रिय शक्ती ज्या आहेत ह्यांचा आपल्याला कसा फायदा होतो बघा. आता आपण नॉर्मली डोळ्यांनी आपण बघत असतो, पण जेव्हा तुम्ही 5 सेन्सेस ॲक्टिवेशन मेडिटेशन करायला सुरुवात करता त्यानंतर तुमचा एक एक सेन्स म्हणजे एक एक इंद्रिय जागृत व्हायला लागतं. आपण असं म्हणत असतो बघा की मला 6 सेन्समुळे हे समजलं माझ्या की हे मी काम करू नये किंवा आता मी हे थोडंसं पोस्टपोन करावं किंवा मी थांबावं. आणि मग लास्ट मोमेंटला एखाद्या कामाच्या तुम्हाला ज्यावेळेला असे इंट्युशन्स येतात त्यावेळेला तुम्ही थांबता आणि मग नंतर तुम्हाला समजतं की अरे बरं झालं मी थांबलो किंवा मी हे काम केलं नाही, नाहीतर माझं एवढं मोठं नुकसान झालं असतं. तर हा काय प्रकार आहे, तर हे जे तुमचा 6 सेन्स तुम्ही म्हणता ना, किंवा मला हे असं वाटलं किंवा मला हे असं स्वप्न पडलं, त्याच्यामुळे मला हे समजलं, तर हे सगळं समजण्याचं सगळं जे काय प्रोसेस आहे ना, ती हीच आहे की आपल्या अतिंद्रिय शक्तींकडनं आपल्याला हे मेसेजेस मिळत असतात. तर हे जे बाहेरून मेसेजेस येतात ते किंवा डिवाइन सोल्सकडनं येतात किंवा आपल्या गार्डियन एंजल्स असतात, इतर एंजल्स असतात, आपले देव असतात, कुलदैवत किंवा इष्टदैवत, त्यांच्याकडनं आपल्याला जर मेसेजेस येत असतात, हे आपल्यापर्यंत समजण्याची किंवा आपल्यापर्यंत ते मेसेजेस येण्याची जी काही कॅपॅसिटी असते ती आपल्या या 5 अतिंद्रिय शक्तींच्या माध्यमातून असते. जसं आपण नॉर्मली डोळ्यांनी बघतो, पण काही गोष्टी अशा असतात की जी सामान्य माणसं पाहू शकत नाहीत, पण ज्यांची ही अतिंद्रिय दृष्टी जागृत झालेली आहे ती माणसं नक्कीच हे या काही गोष्टी बघू शकतात. काही डिवाइन सोल्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील की ज्या बघू शकतात, किंवा काही अशा घटना असतात की ज्या आपण बंद डोळ्यांनी पाहू शकतो, ज्याला आपण तिसरा डोळा किंवा थर्ड आय म्हणतो, की थर्ड आयमध्ये मी हे पाहू शकतो. तर तुम्ही साधनेमध्ये बसून सुद्धा हे नॉर्मल आपले डोळे बंद करूनही अतिंद्रिय दृष्टीमधून तुम्ही काही घटना पाहू शकता. तर हे पाहणं म्हणजे काय आहे, ती सुद्धा तुमची अतिंद्रिय दृष्टीच आहे. आणि कुठेतरी त्याच जेव्हा तुमची अतिंद्रिय दृष्टी जागृत होते त्यानंतर तुम्हाला इंट्युशन यायला लागतात, तुमची टेलिपॅथी व्हायला लागते आणि त्या सगळ्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. इंट्युशन आल्यामुळे काय होतं माहिती का, घडणाऱ्या वाईट घटना आपण जरी टाळू शकत नसलो तरीही त्या घटना आपल्याला समजल्यामुळे आपण त्याची तीव्रता नक्कीच कमी करू शकतो. आणि कुठल्याही घटनेची तीव्रता कमी करणं नेहमीच फायद्याचं असतं. समजा तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे आणि तुम्हाला कळलं, आता ती घटना तर तुम्ही टाळू शकत नाहीये, पण त्या संदर्भात तुम्ही काहीतरी प्रिकॉशन अशी घ्याल की ज्याच्यामुळे एखादा जर तुमचा हातपाय फ्रॅक्चर होणार असेल तर त्याच्याशी नुसतं थोडंसं खर्चटेल, थोडंसं लागेल, तर ती घटना तर नाही टाळली, पण जो काही संभाव्य धोका होता त्याचा परिणाम तर कमी झाला. त्यामुळे हे इंट्युशन अशा पद्धतीने तुम्हाला येणं हे फायद्याचंच आहे. त्यामुळे ज्यावेळेला तुमचा थर्ड आय किंवा बघण्याची अतिंद्रिय दृष्टी जागृत होते त्यावेळेला अशा पद्धतीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. किंवा स्वप्नामधून सुद्धा तुम्हाला मेसेजेस मिळू शकतात. अशा काही गोष्टी घडणाऱ्या असतील तर त्या तुम्हाला आधीच समजतील आणि मग तुम्ही त्याची काळजी घेऊ शकाल आणि नक्कीच त्या घटनेची तीव्रता कमी करू शकतो आपण, टाळू नाही शकलो तरी सुद्धा. ऐकण्याच्या बाबतीत म्हणाल तर सामान्य माणसं जे ऐकू शकत नाहीत ते आपली ऐकण्याची ज्या वेळेला शक्ती जागृत होते त्यावेळेला असे आवाज पण आपण ऐकू शकतो. म्हणजे समजा एखाद्या डिव्हाइन सोलनी, एखाद्या आपल्या इष्टदेवतांनी किंवा एखाद्या एंजलने आपल्याला जर का काही मेसेजेस सेंड केले तर ते मेसेजेस आपल्याला ऐकू येतात.
आपण म्हणतो ना की माझ्या अंतर्मनातून आवाज आला, मला कळलं नाही काय पण हे मला कुणी सांगितलं. तर हा एक आपल्याला ते जरी समजलं नाही तरी आपल्याला काही मेसेजेस असे येतात की ज्याच्यामुळे सुद्धा आपला पुढचा संभाव्य धोका टळतो, किंवा त्या मेसेजेसचा फायदा झाल्यामुळे आपण एखादी चांगली गोष्ट जी करायची टाळाटाळ करत असतो की काय माहिती होईल का नाही, ह्याच्यातून जर माझं नुकसान झालं तर, आणि आतून असा तीव्र आवाज येतो की नाही हे तू करू शकतोस किंवा करू शकतोस, तर तू हे कर. आणि ज्या वेळेला आपण हे करतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये जीत मिळते आणि मग असं वाटतं बरं झालं मी माझा आतला आवाज ऐकला. हा आवाज कुठून येतो, हे आपल्या डिवाइन सोल्सचे, आपल्या इष्टदेवतांचे, आपल्या कुलदेवतांचे आलेले आपल्याला मेसेजेस असतात किंवा एंजल्सचे आलेले आपल्याला मेसेजेस असतात. तर हे सगळे मेसेजेस किंवा ह्या गोष्टी आपल्याला समजणं फार महत्त्वाचं असतं. तर ही झाली आपली ऐकण्याची अतींद्रिय शक्ती, त्याचा असा फायदा होतो. आता आपली तिसरी अतींद्रिय शक्ती आहे ती म्हणजे आपण आपल्या त्वचेने त्याचा स्पर्श अनुभवणं. म्हणजे बघा, नॉर्मली आपल्याला स्पर्श समजतो. आता या स्पर्शामध्ये तर गार, गरम आणि इतर सगळ्या त्या गोष्टी आल्याच आल्या, पण स्पर्शातून एखाद्या व्यक्तीची नियत सुद्धा आपल्याला कळते की एखादी व्यक्ती आपल्याला चांगल्या अर्थाने हात लावते का नाही. किंवा त्याही पुढे जाऊन असं म्हणेन मी की एखादा मायेचा स्पर्श, आजीचा असेल, आईचा असेल, तो मायेचा स्पर्श आपल्याला जाणवतो, प्रेमाचा स्पर्श वेगळा जाणवतो. स्पर्श तर स्पर्शच असतो, पण तरीही त्यातला ओलावा प्रत्येक नात्याचा आपल्याला लक्षात येतो. तर तसंच आहे, हे झालं सामान्य माणसांचं. पण ह्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला अतींद्रिय म्हणजे शक्ती तुमची स्पर्शाची जागृत होते, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या आजूबाजूला ज्या काही शक्ती आहेत, मग त्या पॉझिटिव्ह असू देत किंवा निगेटिव्ह असू देत, त्याचा तुम्हाला जाणवायला लागतं. तर जेव्हा आपल्या आजूबाजूला असा उबदारपणा किंवा थंडावा जाणवतो ना, तर त्यावेळेला बघायचं तो कसा वाटतो, तो थंडावा किंवा तो उबदारपणा. तर तो जर का तुम्हाला असा आल्हाददायक आणि खूप छान वाटला तर समजून जायचं की आपल्या आजूबाजूला कुठल्या तरी डिव्हाइन सोल्स आहेत किंवा शक्ती आहेत किंवा खूप पॉझिटिव्ह एनर्जी काहीतरी आलेली आहे. आणि ज्या वेळेला तोच उबदारपणा किंवा तो थंडावा म्हणा असह्य होतो किंवा बोचरा वाटतो, तर त्यावेळेला समजून जायचं की तिथे कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी आहे. आणि मग ह्या निगेटिव्ह एनर्जी असतील तर तुम्ही एकतर रोज तुमची साधना असेल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या भोवती एक प्रकारचं पॉझिटिव्हिटीचं वलय तयार झालेलं असतं, ज्याच्यामुळे ह्या शक्ती तुम्हाला अटॅक करू शकत नाही. किंवा तुम्ही जर रोज रेकीचा वापर करत असाल तर तुम्हाला रेकीने सुरक्षा कवच घ्यायचं माहिती आहे, तुम्ही सुरक्षा कवच घेऊ शकता, ज्याच्यामुळे सुद्धा या एनर्जीज तुमच्यावरती अटॅक नाही करू शकत. तुम्ही एंजल्स वापरत असाल तर या एंजल्सकडनं सुद्धा तुम्ही रोज प्रोटेक्शन घेतल्यामुळे, त्यांचा ऑरालाईट प्रोटेक्शन किंवा एंजल मायकलकडनं सोड लाईट प्रोटेक्शन घेतल्यामुळे तुमच्यावरती ह्या एनर्जीज अटॅक करू शकत नाही. मग अशा वेळेला एक तर तुम्ही तिथून निघून जाऊ शकता किंवा तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकता, एवढं मात्र नक्की. त्यामुळे ही ज्या वेळेला अतींद्रिय शक्ती जागृत होते त्यावेळेला त्याचा फायदाच होतो. नाहीतर मग असं होतं की तुम्हाला जर का हे सगळं जमत नसेल आणि तुम्हाला जर तिथे निगेटिव्ह एनर्जी जाणवली तर घरी आल्यानंतर अचानक असं वाटायला लागतं की अरे मी तर किती फ्रेश होते जाताना, आणि घरी आल्यानंतर आता मी एकदम ड्रेन आउट झाली, एकदम एनर्जी डम्प झाली, असं का होतं? तर हे त्याचंच कारण आहे. मग ज्या वेळेला तुमच्या या अतींद्रिय शक्ती जागृत होतात त्यावेळेला आपसुकच तुम्ही स्वतःचं रक्षण करायला लागता. आता चौथी अतींद्रिय शक्ती आहे आपली, ती म्हणजे वास घेणं. एखाद्या नॉर्मली तर आपल्याला सगळे वास येतात, घाणेरडा वास असतो किंवा एखाद्या उदबत्तीचा, अत्तराचा, वेगवेगळे वास आपल्याला समजत असतात. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन ज्या वेळेला तुमची वास घेण्याची अतींद्रिय शक्ती जागृत होते त्यावेळेला तुमच्या आजूबाजूला जेव्हा काही सोल्स असतात तर त्यांचे वास तुम्हाला समजतात. म्हणजे समजा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्या ज्या वेळेला स्वामी माझ्या आजूबाजूला असतात त्या वेळेला मला चंदनाचा किंवा केवड्याचा खूप सुंदर असा वास येतो. आणि असे ज्या वेळेला काही एंजल्स असतील किंवा इतर काही डिवाइन सोर्स तुमच्या आजूबाजूला असतात की जसं साईबाबा असतील किंवा गजानन महाराज असतील किंवा इतरही काही एंजल्स असतील, इतर तुमचे कुलदेवी कुलदेव असतील, जे काय असेल, तर हे जर का तुमच्या आजूबाजूला त्यांचं जर का दैवी अस्तित्व तुम्हाला जाणवलं की ह्या शक्ती तुमच्या आजूबाजूला आहेत, तर त्या क्षणाला तिथे थोडा वेळ त्यांचा खूप मस्त वास येतो. तुम्ही जर खिडकीत जाऊन बघाल, तुम्ही दरवाजा उघडून बघाल, कुठूनही तो वास येत नसतो, पण तो वास एका ठराविक पॉईंटला, एखाद्या ठराविक ठिकाणीच घरामध्ये तो वास दरवळत राहतो. मोगऱ्याचाच असेल, चमेलीचा असेल किंवा केवड्याचा असेल, चंदनाचा असेल किंवा इतर कुठलाही एंजल्सचे तर खूप वेगवेगळे वास येतात. असे वास, अशा अत्तरांचे वास आपण आजपर्यंत कधीही घेतलेले नसतात, इतके छान वास येतात. आणि मग
हे त्याच्यावरनं आपल्याला ते आपल्या आजूबाजूला असल्याचं जाणवतं आणि त्या वासामुळे जी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये जनरेट होते ना ती खूप वेगळी असते. प्रचंड ताकद निर्माण झाल्यासारखं वाटतं, पॉझिटिव्हिटी वाढते आणि फार फ्रेश आणि खूप एनर्जेटिक झाल्यासारखं वाटायला लागतं. हे झालं आपलं वास घेण्याचं. आता आपली शेवटची आहे अतिंद्रिय शक्ती, ती म्हणजे पाचवी चव घेणं. त्याच्याने फारसा काही फरक पडत नाही, पण आजकाल कसं आहे ना की बरेच जण डाएट करतात. अर्थात तोही काही याचा भाग नाही आहे, पण डाएट करत असताना खूप वेळेला इच्छा मारावी लागते खाण्याची. मग जर तुमची ही चव घेण्याची अतिंद्रिय शक्ती जागृत झाली ना तर एखादा पदार्थ तुम्ही न खाता सुद्धा तो पदार्थ, त्याची चव तुमच्या जिभेवरती प्रत्यक्षात पदार्थ खाल्ल्यासारखा तुम्ही अनुभव घेऊ शकता. त्यामुळे ही पण शक्ती ज्या वेळेला तुमची जागृत होते त्यावेळेलाही तुमचा फायदा होतोच. तुम्ही डाएट करून सुद्धा तो पदार्थ खाल्ल्याचं समाधान तुम्हाला मिळू शकतं. जोक्स अपार्ट, पण ह्या सगळ्या ही रियालिटी आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा ज्या वेळेला ह्या अतिंद्रिय शक्ती जागृत होतात त्यावेळेला तुम्ही त्याचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता. वेगवेगळ्या स्पिरिच्युअल पाथमध्ये असलेल्या सगळ्या लोकांना ज्या वेळेला त्यांना लोकांना गाईड करायचं असतं, लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन करत असता, त्यावेळेला तुमच्या या अतिंद्रिय शक्तींचा तुम्हाला फायदा होतो. एखादी व्यक्ती आपल्याकडे गायडन्स घ्यायला आली तर ती व्यक्ती येते त्याच वेळेला आपल्याला काही इंट्युशन्स येतात की हां, या व्यक्तीचं काहीतरी काम असं अमुक असू शकतं आणि ते काम त्यांचं होणार नाही आहे किंवा होणार आहे, हे आपल्याला तिथेच कळून जातं प्रश्न विचारण्याच्या आधीच. हे काय आहे? हे तुमच्या अतिंद्रिय शक्तींकडनं ह्या आलेले मेसेजेस आहेत. किंवा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात असं होतं की ज्या वेळेला एखादी व्यक्ती पत्रिका बघायला येते, पत्रिका उत्तर देत नसते, पण तरीही आपल्याला आतून इंट्युशन येतं की अमुक व्यक्ती, ह्या व्यक्तीला आपल्याला हा उपाय सांगायचा आहे. आणि जो उपाय तर खरं तर तुम्ही कधी कुठे वाचलेला नसतो, अगदी छोटासा काहीतरी साधा उपाय असतो आणि तो उपाय आपण त्या व्यक्तीला सांगतो आणि त्या व्यक्तीने तो उपाय केल्यानंतर खरंच त्या व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो आणि ड्रास्टिक चेंजेस लाईफमध्ये व्हायला लागतात. हे काय आहे? ही तुम्हाला मिळालेली अतिंद्रिय शक्ती आहे, त्याचा वापर तुम्ही तिथे करताय. तुम्ही एंजल कार्ड रीड करता, टॅरट कार्ड्स रीड करता किंवा इतर कुठल्याही माध्यमातून सुद्धा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला गाईड करता त्यावेळेला सुद्धा तुम्हाला त्यांचे इंट्युशन्स किंवा एंजल्सचे मेसेजेस येणं आणि ते तुम्ही त्या व्यक्तीला सांगणं किंवा रेकीच्या माध्यमातून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा म्हणजे गायडन्स करणार असाल, त्या व्यक्तीच्या प्रश्नाशी संदर्भात जर तुम्ही स्कॅन करत असाल तर स्कॅनिंगमध्ये ती गोष्ट तुम्हाला थर्ड आयमध्ये दिसावी लागते, अगदी क्लिअर. जसं आपण एखादा पिक्चर बघतो तशी ती घटना तुम्हाला दिसावी लागते आणि त्या घटनेशी रिलेटेड उपायसुद्धा तुम्हाला रेकी शक्तीला विचारावा लागतो, जो उपायसुद्धा तुम्हाला त्यावेळेला एक तर दिसावा लागतो किंवा ऐकू यावा लागतो किंवा समजावा लागतो. मग हे सगळं काय आहे? हे सगळं आपल्या अतिंद्रिय शक्ती जागृत झाल्यामुळेच घडतं. माझ्या विद्यार्थ्यांना ज्या वेळेला मी हे सगळं समजावून सांगते त्यावेळेला ज्यांनी हे मेडिटेशन केलेलं आहे त्यांना सगळ्यांना खूप छान फायदा झाला आहे. स्वप्नातून मेसेज मिळणं, थर्ड आय जागृत झाल्यानंतर सुद्धा तिथले ब्लॉकेजेस काढण्यासाठी या मेडिटेशनचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. आणि खूप म्हणजे सगळ्याच क्षेत्रात स्पिरिच्युअल लाईफमध्ये जे आहेत किंवा जे कोणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना या मेडिटेशनचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि जे नाही आहेत तरी त्या सामान्य व्यक्तींना त्यांची स्वतःची एक शांतता मिळण्यासाठी हे मेडिटेशन केल्यानंतर पाऊण तास तुम्हाला खूप छान शांती अनुभवायला मिळणार आहे. आणि त्या दरम्यान जे काही तुम्हाला अनुभव येणार आहे ते अनुभव तुम्ही प्रत्यक्षात कधीही घेतलेले नसतील, असे अनुभव असं तुम्हाला म्हणजे नक्कीच एक खूप सुंदर अनुभव या गायडेड मेडिटेशनच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त हे गायडेड मेडिटेशन करा. हे रोज करायलाही हरकत नाही, ॲटलिस्ट आठवड्यातनं 3 दिवस 4 दिवस तरी एकदा, म्हणजे रोज एकदा ह्या हिशोबाने तुम्ही 3-4 वेळा तरी करा आठवड्यातून. नक्की तुम्हाला त्याचा फायदा अनुभवायला मिळेल आणि तुम्ही स्वतः मला त्याबद्दल तुमचा फीडबॅक द्या. मला जरूर आवडेल तुमचा फीडबॅक ऐकायला. या मेडिटेशनचा सगळ्यांना नक्की फायदा होणार आहे. पुन्हा एकदा सांगते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यामुळे हे गायडेड मेडिटेशन तुम्ही पोहोचवा आणि तुम्ही स्वतः जरूर करा. आणि आता आपण हे गायडेड मेडिटेशन करणार आहोत. आपण 5 सेन्सेस ॲक्टिवेशनचं गायडेड मेडिटेशन सुरू करूया. एका अतिशय शांत जागी बसायचं आहे. फरशीवर बसू नका, मॅट घेऊन बसू शकता किंवा बेडवर बसू शकता. टेकून बसा जेणेकरून मेडिटेशनच्या दरम्यान बॅलन्स जाणार नाही. पाठ ताठ राहू देत.
डोळे बंद करायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा. हळूहळू श्वास सोडत स्वस्थ व्हायचं आहे. बॉडी एकदम रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडत स्वस्थ व्हा. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आता उजव्या पायाच्या बोटावर लक्ष केंद्रित करा. उजव्या पायाची बोटं, तळपाय संपूर्ण बघा. ब्रीदिंग करत राहा. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. आणि बघा तुमच्या संपूर्ण उजव्या पायाचा तळवा पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे. हळूहळू हे रिलॅक्सेशन वर सरकत चाललेलं आहे. उजव्या पायाची संपूर्ण पोटरी पूर्णपणे रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. ब्रीद इन ब्रीद आउट. श्वास चालू राहू देत. श्वासावर लक्ष राहू देत. आता बघा उजव्या पायाचा गुडघा हळूहळू रिलॅक्स होतोय पूर्णपणे. आता उजव्या पायाची मांडी हे रिलॅक्सेशन वर सरकत चाललेलं आहे. संपूर्णतः उजव्या पायाची मांडी पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. आता डाव्या पायाची बोटं आणि तळवा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. बघा श्वास घेत राहा. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. पूर्णपणे पायाचा तळवा डाव्या पायाचा रिलॅक्स झालेला आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हे रिलॅक्सेशन वर सरकत चाललेलं आहे. डाव्या पायाची पोटरी पूर्णपणे रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. डाव्या पायाचा गुडघा पूर्णपणे रिलॅक्स. हळूहळू हे रिलॅक्सेशन वर सरकत चाललेलं आहे. डाव्या पायाची मांडी एक श्वास आत, एक श्वास बाहेर. पूर्णपणे रिलॅक्स 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 रिलॅक्स. आता कमरेचा खालचा भाग पूर्णपणे रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स.
पूर्ण तुमचा कमरेचा भाग टोटली रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हळूहळू हे रिलॅक्सेशन वर 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 सरकत चाललेलं आहे. पोटाचा खालचा भाग पूर्णपणे रिलॅक्स. पोटाच्या आतड्या आतले स्नायू सगळे रिलॅक्स. हळूहळू हे रिलॅक्सेशन वर 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 सरकत चाललेलं आहे. वरचं पोट पूर्णपणे रिलॅक्स होतं आहे. तुमची पचनसंस्थेचे स्नायू सगळं पूर्ण पोट वरचं टोटली रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. श्वास घेत राहा. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. पाठीचा मधला भाग पूर्णपणे रिलॅक्स. टोटली रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. श्वास घेत राहा. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. आता पाठीचा पूर्ण वरचा खांद्यापर्यंतचा सगळा भाग टोटली रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. श्वास घेत राहा. डीप ब्रीदिंग. ब्रीद इन, ब्रीद आउट स्लोली. एकदम शांत श्वास घेत राहा, सोडत राहा. आणि बघा पाठीचे पूर्ण सगळे स्नायू एकदम रिलॅक्स झालेले आहेत. संपूर्ण पाठ रिलॅक्स झालेली आहे. कंबर रिलॅक्स झालेली आहे. आता छातीचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होत आहेत. संपूर्ण तुमचे छातीचे स्नायू रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. ब्रीदिंग चालू राहू देत. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. सावकाश. पूर्ण खांदे पूर्णपणे रिलॅक्स झालेत आता तुमचे. हळूहळू रिलॅक्सेशन आता तुमच्या संपूर्ण उजव्या हातामध्ये पसरायला लागलेले आहे. उजवा संपूर्ण हात तुमचा रिलॅक्स होतोय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. ब्रीदिंग चालू राहू दे. ब्रीद इन, ब्रीद आउट. आता डावा हात पूर्णपणे तुमचा रिलॅक्स व्हायला लागलेला आहे. संपूर्ण डावा हात रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. श्वासोच्छ्वास चालू राहू दे. पूर्णपणे श्वासावर लक्ष केंद्रित करा. तर हळूहळू बघा तुमच्या संपूर्ण मानेचे गळ्याचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होत आहेत. एकदम रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. डोक्याचे सगळे स्नायू रिलॅक्स व्हायला लागलेले आहेत. ब्रीद इन, ब्रीद आउट. बघा संपूर्ण डोक्याचे स्नायू रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होत आहेत. ब्रीदिंग चालू राहू देत. ब्रीद इन, ब्रीद आउट. पूर्णपणे चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स झालेले आहेत.
आता तुमची फुल बॉडी पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, टोटली रिलॅक्स. संपूर्ण बॉडी रिलॅक्स झाली आहे. हे रिलॅक्सेशन काही क्षण अनुभवायचं आहे. थोडा वेळ असंच एकदम रिलॅक्स पोझिशनमध्ये बसून राहा. श्वासावर लक्ष केंद्रित ठेवा. हळूहळू सगळं पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहात तुम्ही. ते मन पण एकदम तुमचं शांत झालेलं आहे. कुठलेही विचार नकोत मनामध्ये. एकदम रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. स्लोली ब्रीद इन, ब्रीद आउट. अतिशय हळू. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. आता आपण एका बागेत जाणार आहोत. बघा, एक अतिशय सुंदर असं गेट आहे. खूप मोठी छान बाग आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही याआधीही कदाचित त्या बागेमध्ये गेलेला असाल. अतिशय सुंदर असं गेट आहे. त्या गेटपाशी बघा, ते गेट उघडून आता तुम्ही आतमध्ये जा. आत गेल्यानंतर असा एक छानसा रस्ता आहे जायला आणि संपूर्ण रस्त्यावर सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. आणि त्या हिरवळीवरून तुम्ही आतमध्ये चालत जात आहात. बघा बरं, आता आतमध्ये चालत जात असताना कसं फिलिंग येतंय, पायाला कसं वाटतंय, हिरवळीचा स्पर्श पायाला कसा जाणवतोय. अतिशय छान थंडगार वाटतंय दोन्ही पायांना चालताना. असंच पुढे पुढे चालत राहायचंय. त्या हिरवळीचा आनंद घ्यायचा चालताना. बघा किती छान वाटतंय. आत जात असताना आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज येत आहेत. कोकिळ ओरडतोय, इतरही पक्षी आहेत, किलबिलाट चालू आहे. कुठल्या पक्ष्यांचा आवाज जास्त छान ऐकू येतोय तो बघा बरं. अतिशय छान आहे ती बाग. खूप सुंदर वाटतंय. त्या मस्त हिरवळीवरून आत 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 चालत चाललेले आहात. आता आतमध्ये आल्यानंतर असा एक तिथे छान चौकोन आहे किंवा असं खूप छान सजवलेली बाग आहे. आणि सगळं पूर्णपणे कंपाऊंड आहे. सगळं फुलांची झाडं आहेत. फुलांच्या झाडांचं कंपाऊंड सगळीकडे पसरलेलं आहे. इतकी सुंदर सुंदर फुलं त्या झाडांना सगळ्या फुललेली आहेत. एकीकडे सगळी गुलाबाची झाडं आहेत. त्या झाडांमध्ये बघा, खूप सुंदर असे सगळे पिवळे गुलाब, लाल गुलाब, पांढरे गुलाब, गुलाबी गुलाब, वेगवेगळ्या रंगाचे आणि मिक्स केशरी, मिक्स रंगांचे सुद्धा गुलाब आहेत. इतके सुंदर रंग आहेत. ते किती छान वाटत आहेत बघा डोळ्यांना बघायला. एकीकडे जाईजुईचे वेल लगडलेले आहेत. त्या वेलांना सुद्धा असंख्य हजारो फुलं आलेली आहेत. आणि त्यांचा सुगंधसुद्धा इतका छान येतोय. गुलाबाचा सुगंध, जाईजुईचा सुगंध. एकीकडे मोगऱ्याचे ताटवेत सगळीकडे. खूप फुलं फुलली आहेत त्यालासुद्धा मोगरा. आणि त्याचाही सुगंध खूप छान येतोय. बघा तुम्हाला कुठल्या फुलांचा सुगंध येतोय. एकीकडे सगळी चाफ्याची झाडं आहेत. किती मोठं गार्डन आहे बघा तुम्ही.
असा पूर्ण त्या चौकातनं असा बागेतलाच चौक आहे आणि त्या चौकातनं आजूबाजूला बघा सगळी वेगळ्या फुलांचे वेगळ्या भागा केलेल्या आहेत जणू काही त्यांनी. पूर्ण एका ह्याच्यात तर सगळी चाफ्याचीच फुलं आहेत, झाडं आहेत, फुलझाडं, आणि सगळे त्याला इतके चाफे लगडले आहेत आणि अतिशय सुंदर वास येतोय. तुम्ही जाऊन बघू शकता, त्या गुलाबाच्या ह्याच्यामध्ये जाऊन बघा. तुम्हाला जाईजुईच्या वेलापाशी जायचं आहे तिकडे जा, मोगऱ्याच्या ताटव्यांमध्ये जायचं आहे तिकडे जा, चाफ्याच्या झाडांमध्ये जायचं आहे तिकडे जा. आणखीसुद्धा असंख्य जास्वंदी आहे, सदाफुली आहे, खूप असंख्य वेगळ्या फुलांचे वेगळे असे चौक तयार केलेले आहेत चौकून चौकून. आणि तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला जिथे जायचं तिथे जा, सगळीकडे जायचं सगळीकडे जा. त्या फुलांना हात लावून बघा, त्यांचा स्पर्श कसा वाटतोय. त्या कंपाऊंड वॉल जो केलेला आहे झाडांचाच, त्याच्यावरून हात फिरवून बघा. त्या हिरवळीवरनं खाली बसून हात फिरवून बघू शकता तुम्ही. बघा सगळा स्पर्श कसा वाटतोय सगळ्या हातांना, डोळ्यांना सगळं दृश्य किती सुंदर दिसतंय. अप्रतिम असं दृश्य तुम्ही याआधी कधीही बघितलेलं नाहीत. आनंद घ्या, या सगळ्याचा आनंद घ्या. बघा कुठल्या फुलांचा किती सुंदर वास येतोय, त्याच वेळी एकीकडनं पक्ष्यांचे आवाज येत आहेत. अतिशय वेगळे छान छान पक्षी आहेत. पोपट आहेत, कोकिळा आहे, बुलबुल आहे, इतके छान वेगवेगळ्या तऱ्हेच्या चिमण्या आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत. कितीतरी पक्ष्यांचे वेगळे आवाज येत आहेत आणि पक्षी दिसत आहेत. मुख्य म्हणजे असंख्य पक्षी आहेत तिथे आणि ते सगळे पक्षी त्या फुलझाडांवर बसत आहेत, जात आहेत आणि तुम्ही ते बघू शकत आहात. ह्या सगळ्याचा आनंद घ्या. बघा हाताला स्पर्श कसा वाटतोय सगळ्या फुलांचा, त्या हिरवळीचा. किती छान वाटतंय ते सगळंच. एकेका फुलांच्या बागेतून पुढे जात राहूया. सगळ्या बागेमध्ये जाऊन सगळ्या त्या सुगंधाचा, त्या सुंदर दृश्याचा, सगळ्याचा आनंद लुटा. आपण इथे थोडा वेळ थांबूया ह्या बागेमध्ये, म्हणजे तुम्हाला छान आनंद लुटता येईल. पक्ष्यांचे आवाज ऐकता येतील, सुंदर फुलं बघता येतील, त्यांना हात लावून बघता येईल. हिरवळीवरही बसू शकता तुम्ही. तिथेही हात फिरवून बघा, किती छान वाटतं. एकदम मऊ सॉफ्ट निसर्गाची किमया आहे सगळी ही.
आता आपण आणखी पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर बघा हळूहळू आणखी असंच पुढे पुढे चालत राहा. आता ह्या सगळ्या बागा पास करून पुढे गेल्यानंतर बघा एक अतिशय छानसं तळं दिसतंय. त्या तळ्याच्या दिशेने आपण जाऊया. एक छोटासा तिकडे जाण्यासाठी लाकडी पूल आहे. बघा समोरच आहे तो पूल. त्या पुलावरनं पलीकडे जाऊया. त्या पुलावर उभं राहिल्यावर सुद्धा किती छान वाटतंय. पुलाखालून सगळं पाणी वाहत आहे. आता पलीकडे जाऊया. गेल्यानंतर एक तळं आहे. त्या तळ्याच्या काठावरती बसायला खूप छान असे कट्ट्या टाईप केलेला आहे. तिथे तुम्ही बसू शकता. बसा तिथे, पाण्यामध्ये पाय सोडून बसा. बघा पायाला पाणी कसं छान वाटतंय. ते किती सुंदर दिसतंय. सगळीकडनं छान पक्ष्यांचे आवाज येत आहेत. डोळ्याला, कानांना, सगळा अंगाला स्पर्शगार वारा, थंड वारा जो सुटलेला आहे त्या वाऱ्याचाही स्पर्श लागतोय अंगाला. पक्ष्यांचे सुंदर आवाज, कोकिळेची तान, सगळं किती छान वाटतंय ऐकायला. अभूतपूर्व हे सगळं. तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. इतकं सुंदर आहे हे सगळं. तळ्याचं पाणी बघा किती स्वच्छ आहे. पूर्ण त्या तळ्याचा तळ दिसतोय अख्खा.
अतिशय निरभ्र स्वच्छ पाणी आहे. वरती पण निरभ्र स्वच्छ आकाश पसरलेलं आहे. खूप छान वाटतंय. त्या तळ्यामध्ये एखादा खडा टाकून बघा, त्याचे तरंग कसे पाण्याचे पसरतात, ते कसे दिसतात डोळ्यांना. किती छान वाटतं त्याच्याकडे बघत राहायला. पाय तुम्ही त्याच्यामध्ये हलवा, बघा कसे पाण्याचे तरंग उसळत आहेत. त्या पाण्याचा कसा आवाज येतोय खडा टाकल्यानंतर सुद्धा. एक एक बारीक बारीक आवाज कॅच करा कानांनी. डोळ्यांनी सगळं सौंदर्य टिपून घ्या डोळ्यांमध्ये. नाकाने येणाऱ्या फुलांचा सुगंध घ्या. पक्ष्यांचे आवाज ऐका. पाण्याचा स्पर्श अनुभवा. हिरवळीचा स्पर्श अनुभवा. जे जे तुम्हाला तिथे करावं असं वाटतंय ते करा. थोडा वेळ असंच त्या तळ्यामध्ये तुम्ही पाय सोडून बसून राहू शकता. संपूर्ण निसर्गाचा आस्वाद घ्या.
आता बघा आपण आणखी पुढे जाऊयात. आता पुढे गेल्यानंतर आहा हा काय सुंदर सगळे असे वेगवेगळ्या फळांचे वेगवेगळे भाग केलेले आहेत. जसे फुलांचे वेगवेगळे भाग केले होते तसेच फळांचे वेगळे वेगळे भाग केलेले आहेत. अतिशय सुंदर अशी आमराई आहे आणि त्या सगळ्या झाडांना आंब्याच्या अतिशय छान असे मोठे मोठे मस्त कैऱ्या आणि आंबे लगडलेले आहेत. कैऱ्या पण आहेत कच्च्या आणि तयार झालेले आंबे पण आहेत. पाणी सुटलं ना तोंडाला. बघा किती छान त्या आंब्याच्या जवळ गेल्यानंतर आंब्याचा मस्त गंध येतोय. खावेसे वाटतात ना आंबे, कैऱ्या. तोंडाला पाणी सुटलं ना. खाऊ शकता तुम्ही. एकीकडे आंब्याचे पूर्णपणे बाग आहे. एकीकडे बघा तुम्ही सगळी जांभळाची झाडं आहेत. भरपूर जांभळं लगडली आहेत. खाली सुद्धा पडली आहेत. कितीतरी ताजी ताजी जांभळं पडतायत. आणि ती जांभळं खाताना बघा कशी तुरट लागतायत. आंबट गोड तुरट आणि जिभेला सगळी जीभ तुमची जांभळी झाली आता. आंबे सुद्धा तुम्ही खाऊन बघू शकता. एकीकडे चिक्कूची झाडं आहेत. सगळी चिक्कू आहेत. भरपूर चिक्कू आहेत. गोड, अतिशय गोड असे. एकीकडे सीताफळाची झाडं आहेत. सीताफळं लगडलेली आहेत. वेगवेगळ्या फळांची. एकीकडे बघा तुम्ही अख्खी सफरचंदाचीच झाडं आहेत. तुम्ही बघा मागे पुढे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. चिंचेचं झाड सुद्धा लगडलेलं आहे. चिंचा आवडतात ना. भरपूर चिंचा
चला आता आपल्याला निघायला हवं. आता जसे आलो तसेच आपण पुन्हा त्याच रस्त्याने परत जाणार आहोत. पुन्हा एकदा जाता जाता थोडक्यात सगळं पुन्हा अनुभवत जाऊयात पुढे. बघा आता पुन्हा ज्या फळांच्या बागेमधून आपण आलो होतो त्याच फळांच्या बागेतून चाललो आहे. पुन्हा हिरवळ बघा, पायाला किती छान वाटते आहे. सगळी फळं दिसत आहेत. मनसोक्त फळं खाऊन पोट भरलेलं आहे. आता असंच पुढे जाऊया. पुन्हा आपण तळ्यापाशी आलो आहे. आणखी आता त्या तळ्यापासून सरळ पुढे जाऊया. मगाचा ब्रिज होता छानपैकी, त्या छोट्याशा ब्रिजवरनं पलीकडे जाऊया. फुलांची सगळ्या बागा आहेत. पुन्हा फुलांचे सुगंध यायला लागलेले आहेत. फुलपाखरं तर इतकी सुंदर दिसत आहेत की काय विचारू नका. सगळीकडे फुलांवरती वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या सुंदर सुंदर पंखांची, वेगवेगळ्या डिझाईन्सची किती सुंदर फुलपाखरं आहेत. सगळी बघत पुढे जाऊया. अंगाला झोंबणारा थंडगार वारा, नाकाला येणारा सुगंध, ऐकू येणारे पक्ष्यांचे छान छान आवाज. बघा काय नाही आहे तिथे. आणि चव, जी फळं खाल्ली आहेत आपण छान छान, ती सगळं हा आनंद सोबत घेऊन आपण परत येतोय. आता ह्या फुलांच्या सगळ्या बागांमधून आपण पार करत पुन्हा त्या आपल्या रस्त्यावर येतोय. बागेच्या गेटपाशी येणारा जो पूर्ण हिरवळीचा रस्ता आहे त्या रस्त्यावरून आता आपण परत येतोय. आता आपण गेटपाशी आलोय. आता गेट उघडा आणि या बाहेर. आता त्या बागेचं गेट उघडून बाहेर आलात, गेट बंद करून टाका आणि आपल्या बॉडीचा चार्ज घ्या. परत या बॉडीमध्ये बसला होता त्या खालच्या जागेचा अनुभव करा, तुमच्या शरीराचा अनुभव करा. पुन्हा एकदा बघा तुमचा श्वास चालू आहे. स्लोली ब्रीद इन, ब्रीद आउट. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. श्वासोश्वास चालू आहे. आणि तुम्हाला आता इतकं प्रसन्न वाटतंय, इतकं छान वाटतंय. फुल चार्ज झालेले आहात तुम्ही या सगळ्या निसर्गाचा अनुभव घेऊन. खूप सुंदर आणि खूप मस्त वाटतंय. फुल्ली एन्जॉय केलेला आहे तुम्ही सगळा हा प्रवास. आणि आता पुन्हा ब्रीदिंग चालू राहू दे. एक श्वास आत, एक श्वास बाहेर. तर दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे आहेत. चेहऱ्यावर डोळे झाकून हात ठेवायचे आहेत नाकाच्या दोन्ही बाजूनी. आणि अगदी हळूहळू डोळे उघडत, हातांचे तळवे बघत सावकाश हात बाजूला करायचे आणि सावकाश डोळे उघडायचे आणि एकदम रिलॅक्स. धन्यवाद.